नालासोपाऱ्यातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा सध्या उगारला जातोय। 41 पैकी 31 अनधिकृत 4 मजली इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। वसई विरार महानगरपालिकेच्या कारवाईला जोर आलेला आहे। उर्वरित अनधिकृत इमारतींवर सुद्धा कारवाई होणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर सलग तोडक कारवाई सुरूच आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आचोळेच्या डम्पिंग ग्राउंड अनुमलच्या जागेवरती 41 इमारती निष्कासित करण्यासाठी आदेश पारित झाले होते। त्यानुसार दिनांक 23 जानेवारीपासून आपण सतत कारवाई करत आहोत। आजपर्यंत 31 इमारती निष्कासित केलेल्या आहेत आणि आज अजून संध्याकाळपर्यंत 4 इमारती निष्कासित होतील। उद्या संध्याकाळपर्यंत उर्वरित सर्व इमारती निष्कासित करण्याचं आमचं नियोजन आहे। या कामी आज सकाळपासून 8 पोकलेन मशीन आम्ही लावलेले आहेत आणि त्यांच्या मार्फत कारवाई सुरू आहे। वसई विरार महानगरपालिकेनं या ठिकाणी आमच्याकडे बंदोबस्त मागवलेला होता। दिनांक 23 जानेवारीपासून या ठिकाणी बंदोबस्त कार्यरत आहे। जवळपास 500च्या आसपास अधिकारी, अंमलदार आणि महसूलचे कर्मचारी या ठिकाणी आहेत। त्याशिवाय शेवटच्या टप्प्यामध्ये SRPF देखील या ठिकाणी एक कंपनी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे लोक होते त्यांना या न्याय निर्णयाबाबतची माहिती अवगत करून, त्यांचे जे लोक होते त्यांना याबाबतची जाणीव करून देऊन, त्यांच्याशी रॅपो ठेवून या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या दृष्टीने आतापर्यंत जवळजवळ 31 बिल्डिंगचं निष्कासन झालेलं आहे। बाकी 8 इमारती आज तोडक कारवाई सुरू आहे। येत्या 1-2 दिवसात सर्व कारवाई पूर्ण होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।